खरं तर कोकणात आणि रायगडमध्ये कुस्ती ही कबड्डीपेक्षा कमी खेळले जाते किंवा माहितीही कमी आहे. पण आम्हाला जिल्ह्याचे कुस्ती संघाचे आमच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्षच पदशेट मिळाल्यामुळे आता कुस्तीला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोकण विभागामध्ये खूप चांगले दिवस येतील, खूप चांगले मल्ल घडतील अशी अपेक्षा आहे. आणि इथं ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, असे किरणची पण कुस्ती झाली. असे सगळे महाराष्ट्रातले नामवंत कुस्तीगीर एका मैदानात बघायला फार कमी मिळतात. आणि म्हणून खूप मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. मी पुन्हा एकदा आमच्या परेश शेठला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि कुस्तीसाठी पुढच्या काळात अशाच पद्धतीचं योगदान तुमचं निश्चितपणे या कुस्ती क्षेत्राला मिळेल. कारण महाराष्ट्राची कुस्ती ही देशात आज महाराष्ट्राच्या कुस्तीचं नाव आहे. ऑलिम्पिक मधलं पहिलं पदक आपल्या महाराष्ट्रातल्या कशाबा जाधवांनी कुस्तीत मिळवून दिलं. हे देशाचं पहिलं व्यक्तिगत स्वरूपाचं वैयक्तिक पदक होतं. आणि या महाराष्ट्राने देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले, अनेक अर्जुन अवॉर्ड दिले, अनेक भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू दिले. पुढच्या काळात परेश शेठ आपल्या नेतृत्वाखाली या कोकणातून, या रायगड जिल्ह्यातनं या महाराष्ट्राला आणि देशाला एक चांगले खेळाडू या निमित्तानं निश्चितपणे उपलब्ध होतील आणि तयार होतील असा विश्वास या निमित्तानं वाटतो. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो.